हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी, दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स होते की सर आम्ही जॉब करतो आहे, म्हणजेच प्रायव्हेट जॉब करतो आहे. प्रायव्हेट जॉब म्हणजे ह्या 8 ते 10 तासाचा जॉब असतो, ओके, जवळपास प्रायव्हेटमध्ये. प्लस फॅमिली आहे घरी, ओके, अँड घरी मुलंसुद्धा आहे, ओके. आता हा जो व्हिडिओ आहे की ज्यांचं लग्न झालेलं आहे, बऱ्याच ज्या फिमेल्स आहेत, ओके, आणि त्यांचा जॉब आहे, फॅमिली सांभाळायची आहे, मुलं सांभाळायची आणि त्यांना अभ्याससुद्धा करायचा आहे, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. प्लस जे लोकं प्रायव्हेट जॉब करतात, जे मुलं ज्या मुली आहेत त्या, ओके, त्यांच्यासाठीसुद्धा हा व्हिडिओ फायद्याचा आहे. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, ओके. आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगचे जे कोर्सेस चालू आहे, तांत्रिक बॅच, अतांत्रिक बॅच, ओके, प्लस नॉसेट बॅच, टेस्ट सिरीज, तुम्ही लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करून त्यावर जे कोर्सेस चालू आहे, काही डाऊट आहे ते कोर्सेसविषयी, तर तुम्ही कॉल करून विचारपूस करू शकता आणि ते कोर्सेस घेऊ शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंतसुद्धा पोहोचवू शकता. एक्झाम येणार आहे सगळेच म्हणतात, ओके, बट एक्झॅक्ट कुणाला माहिती नाही. बट जर एक्झाम पडली तर तुम्हाला वेळ भेटणार नाही, ओके. 2023चं एक्झाम्पल तुम्ही घेऊन अभ्यासाला सुरुवात करू शकता. चला सुरू करू आपण. जर तुमचा जॉब आहे 8 ते 10 तास, आपण एक 8 ते 10 तास पकडू. सो व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही लक्षात ठेवा सिलेक्शनसाठी ना, हे 8 ते 10 तास तुम्ही अभ्यास करून केलं म्हणजेच तुमचं सिलेक्शन होईल असं नाही आहे, ओके. तुमचं कन्सिस्टन्सी पाहिजे अभ्यासामध्ये, म्हणजेच रोज तुम्ही कमीत कमी 3 ते 4 तास कसं तरी टाईम मॅनेज म्हणून जर कराल तुम्ही, तर 100% सिलेक्शनसाठी 8 ते 10 तास अभ्यास करणं गरजेचं नाही आहे. क्वालिटी अभ्यास करणं गरजेचं नाही आहे, गरजेचं आहे. दॅट इज 3 ते 4 तास, म्हणजे सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास अभ्यास केला तरी मोर दॅन इनफ आहे. आता तुम्ही कसं टाईम मॅनेज करू शकता बघा याच्यामध्ये. यस, आता बघा, डेली टाईम मॅनेज तुम्हाला करायचं आहे. डेली टाईम मॅनेज कसं करायचं आहे तुम्हाला? सकाळी लवकर उठायचं आहे मॉर्निंगला, ओके. मी कोणासाठी सांगतो? ज्यांचे मुलं आहे, फॅमिली आणि जॉब करतात, ओके. सकाळी 5 ते 7 जो टाईम आहे हा गोल्डन टाईम आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्या स्टुडंटसाठी सांगतो, हा गोल्डन टाईम आहे. का बरं गोल्डन टाईम आहे? म्हणजेच तुमचा ब्रेन हा फ्रेश असतो, ओके, मला माहिती आहे. आणि ह्या 2 तासामध्ये कुठलाही नवीन टॉपिक तुम्ही अभ्यास करायचा, म्हणजे जसं वाचलं तसं तुम्हाला दिमागाला स्ट्राईक होतो, तुमच्या ब्रेनला, आणि त्या गोष्टी तुमच्या दिमागामध्ये इझिली इन्सर्ट होतात आणि त्या तुम्ही विसरत नाही, ओके. लक्षात ठेवा, 2 तास नवीन सब्जेक्ट या नवीन एनी टॉपिक जो तुम्हाला खूप कठीण वाटतो तो टॉपिक तुम्ही डेफिनेटली याच्यामध्ये कवर करायला पाहिजे. एनिथिंग, कुठलाही सब्जेक्ट घ्या, ओके. बट तुम्हाला सांगतो, तुम्ही जर जॉबवाले असाल, फॅमिलीवाले असाल किंवा फक्त तुम्ही अभ्यास करता, सगळ्यांसाठी सांगतो, फक्त हा जो 2 तासाचा टाईम आहे ना, कधीच तुम्ही स्किप करू नका. सिलेक्शन कारण इथूनच बनतं, डेफिनेटली सिलेक्शन तुम्हाला इथूनच बनतं. हा जो टाईम आहे ब्रेन फ्रेश असल्यामुळे इझिली तो टॉपिक तुम्हाला खूप लवकर समजेल, ओके. चला नेक्स्ट आहे, आता तुम्ही 8 वाजता जॉबला गेलात, तुम्ही 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुमचा जॉब असं पकडून चालायचा, 8 तासाचा जवळपास, ओके, ठीक आहे. 8 ते 10 तास जे पण आहे. आता व्हेरी इम्पॉर्टंट, जॉबमध्ये का कंटिन्यूस जॉब करता का? डेफिनेटली तुम्हाला जॉबमध्ये टाईम मिळणार, म्हणजेच सकाळी तुम्ही बसमध्ये बसून, ओके, जर तुम्ही तुमच्या जॉबला ट्रॅव्हल करत आहे, डेफिनेटली मी म्हणेल तुम्हाला तिथे तुम्ही कमीत कमी 30 ते 40 MCQ, मी तर 20 ते 30च म्हटलेलं आहे, 30 ते 40 MCQ डेफिनेटली तुम्ही सॉल्व करायला पाहिजे, ओके. यासाठी कुठलीही टेस्ट सिरीज घ्याल तुम्ही तर सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज असणं गरजेचं आहे. बऱ्याच टेस्ट सिरीज तुम्हाला ग्रँड टेस्ट वगैरे मिळतील, बट ग्रँड टेस्टपेक्षा मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीजवर भर देणार, कारण मी इथं म्हणू शकतो सकाळी जो टॉपिक वाचला त्या याचे MCQ डेफिनेटली तुम्ही बसमध्ये ट्रॅव्हल करताना हे MCQ तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. सोबतच तुमच्या फावल्या वेळामध्ये, जसं जॉबमध्ये जर तुम्हाला 10 ते 15-20 मिनिटसुद्धा काम केल्यानंतर भेटत असेल, तर इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा तुमचे जे नोट्स आहेत ते रिवाईज करायचे. तुमच्या मोबाईलमध्ये असेल PDF, डेफिनेटली आमच्या कोर्सेसमध्ये सुद्धा आम्ही PDF तुम्हाला अलाव करतो डाउनलोड करण्यासाठी. ते जे मोबाईलमधूनच तुम्ही हे PDF रीड करू शकता, नोट्स रिवाईज करू शकता, म्हणजेच जो डेट टाईम आहे तुमचा तो प्रोडक्टिव्ह टाईम, म्हणजे घरी जॉबला जातानासुद्धा परत येतानासुद्धा डेफिनेटली तुम्ही बसमध्ये बसल्या हे MCQ सॉल्व करा, हे PDF रीड करा, ओके, ठीक आहे. आता तुम्हाला डेली हेच करायचं आहे, लक्षात ठेवा, ओके. रात्रीला 9 ते 12, कारण फॅमिली आणि बाकी सगळी तुमचे मुलं वगैरे सगळे सांभाळा तुम्ही, एनिथिंग त्याच्या मधामध्ये वेळ भेटत असेल तर तुम्ही अभ्यास करू शकता. याच्यासुद्धा 9 ते 12, 9 ते 11 या 9 ते 12मध्ये तुम्ही रिव्हिजन करा. रिव्हिजन काय करायचं? जे सकाळी जे वाचलं ना ते पुन्हा रिवाईज करायचं, ओके, आणि त्याचे MCQ पुन्हा सॉल्व करा तुम्ही, ओके. आणि इथे डेली 50 टेस्ट, म्हणजे इथे तुम्ही म्हणू शकता आता इथे ग्रँड टेस्ट,
ओके. ग्रँड टेस्ट तुम्ही सॉल्व करू शकता. म्हणजे मागच्या 1 वीकमध्ये ज्या सब्जेक्टला तुम्ही प्राधान्य दिला, होऊ शकतं की सब्जेक्ट वाईज तुम्ही जर हे केलं तर त्या सब्जेक्टच्या ग्रँड टेस्ट डेफिनेटली रोज तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. आणि झोपायच्या पूर्वी रिव्हिजन इज मस्ट. आता रिव्हिजन हे सगळं रिव्हिजन झालं पाहिजे. असं नाही की सकाळी वाचलं, कारण होऊ शकते पहिल्या दिवशी तुम्हाला वेळ लागू शकते, पण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी जर जाल तुम्ही तर एक 5 ते 10 मिनिटामध्ये तुमची रिव्हिजन होते. तो प्रत्येक टॉपिक एकदा गो थ्रू झाला पाहिजे तुमच्या डोळ्याखालून. ओके. नेक्स्ट आहे याच्यामध्ये वीकली स्ट्रॅटेजी तुमची कशी असायला पाहिजे. बघा, आपले जे गोल्स असतात ना ते छोटे ठेवायचे, मोठे गोल नाही, महिनाभराचा कधीच नाही बनवायचं. वीकली स्ट्रॅटेजी ठेवायची. 5 दिवस तुम्ही काय करायचं, सकाळी स्टडी करा, संध्याकाळी स्टडी करा, MCQ सॉल्व करा. ओके. पूर्ण एक दिवस, जो 6वा दिवस आहे, फुल रिव्हिजन करणं गरजेचं आहे. जे तुम्ही हप्ताभर वाचलं त्याला रिवाईज करा. आणि एक दिवस फुल मॉक टेस्ट सोडवायच्या, ग्रँड टेस्ट. ओके. कारण इथे होऊ शकतं की तुम्हाला DMERच्या टेस्ट सिरीज, DHSच्या टेस्ट सिरीज, ठाणे महानगरपालिकेच्या एनीबडी कुठल्याही टेस्ट सिरीज कुठलाही घेतलं तर आम्ही आमच्या कोर्समध्ये सगळ्या टेस्ट सिरीज देतो आम्ही प्रत्येक पॅटर्ननुसार. ओके. तो पूर्ण अख्खा दिवस तुम्ही काय करायचं, फक्त मॉक टेस्ट सॉल्व करा. ओके. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट, हा ज्या मॉक टेस्ट आहेत ना, ह्या तुमचं जे रँक आहे हे गेम चेंजर आहे, लक्षात ठेवायचं. मॉक टेस्ट जेवढ्या सॉल्व कराल तुम्ही तेवढा तुमचा रँक इम्प्रूव्ह होतो. बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमचा अभ्यासच नाही झाला तर मॉक टेस्ट देऊ की नको. अरे बाबांनो, मॉक टेस्ट तुम्हाला हीच द्यायची आहे. ओके. तुमचा अभ्यास होऊ की नको, तुम्हाला फुल मॉक टेस्ट एक दिवस पूर्ण सॉल्व करणं गरजेचं आहे. आणि होतच तुमचा. एक हप्ता वाचल्यानंतर डेफिनेटली मला असं वाटतं की एक सब्जेक्ट तर तुमचा व्हायलाच पाहिजे, किंवा एक अर्धा सब्जेक्ट तरी तुमचाच व्हायला पाहिजे. बट तुम्ही घाबरायचं नाही, डेफिनेटली ही मॉक टेस्ट सोडवायला पाहिजे. आणि प्रत्येक मॉक टेस्ट दिल्यानंतर, कारण आजसुद्धा संडे आहे, संडेलासुद्धा आम्ही एम्स नॉर्सेटची जी एम्स नॉर्सेट 10ची प्री जी टेस्ट आहे ती आज सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिलेली आहे. एव्हरी संडेला असते लर्न नेक्स्ट नर्सिंगला ॲपमध्ये तुम्ही जाऊन ते सॉल्व करू शकता फ्री मटेरियलमधून. ओके. लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली तुमचा रँक बघायला पाहिजे. फक्त एक्झाम देणं इम्पॉर्टंट नाही, एक्झाम दिल्यानंतर तुमचा रँक किती आला. जर समजा 1000 मुलांनी दिलं असेल तर 1000मध्ये तुमचा नंबर किती वा. आणि त्याच्यानंतर डेफिनेटली एक्झाम सॉल्व झाल्यानंतर रॅशनल बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आता बघा, बऱ्याच टेस्ट सिरीजमध्ये होऊ शकते की बऱ्याच MCQजमध्ये, छोट्या MCQजमध्ये तुम्हाला रॅशनल भेटणार नाही, तर तुम्हाला फाइंड आउट करा. बट डेफिनेटली तुम्हाला 100पैकी एक 70% तरी टेस्ट या MCQजमध्ये तुम्हाला रॅशनल दिलं जातं. ते रॅशनल तुमचं म्हणजे पेपर सॉल्व झाल्यानंतर, सबमिट झाल्यानंतर रॅशनल चेक करणं ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि जे रॅशनल चेक केल्यानंतर जर तुमचे रॉंग झाले असेल, तुम्ही फाइंड आउट करायचे का बरं रॉंग झालं. ओके. आणि त्याची जी थेरी आहे ती वाचायची. ओके. लक्षात ठेवा, आता इथे जर तुम्ही मॅरिड आहे, तुम्हाला जर मुलं आहे, ओके, तर लक्षात ठेवा स्टडी स्लॉट बनवायचा. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. स्टडी स्लॉटमध्ये कमीत कमी 1 to 2 आवर्सचा तुमचा डेफिनेटली तुम्ही इथे काय ठेवायला पाहिजे, एक स्लॉट ठेवायला पाहिजे. रोज ह्या टायमाला तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांगायला पाहिजे की बाबा एक्झाम प्रायोरिटी आहे. कारण तुम्ही जर विचार कराल की नाही सर वेळच भेटत नाही, परफेक्ट टाईम तुम्हाला भेटणार नाही. तुम्हालाच तो परफेक्ट टाईम तयार करावा लागेल. ओके. लक्षात ठेवा, तुमच्याच हातामध्ये आहे. मोबाईल बंद ठेवायचे ते 1 ते 2 तास. ओके. लक्षात ठेवा, फॅमिली मेंबर्सला सांगायचं बाबा अभ्यास प्रायोरिटी आहे. ओके. आय हॅव लॉट ऑफ, म्हणजे माझ्याकडे असे एक्झाम्पल्स आहेत ज्यांच्याशी आम्ही बोलतो आहे, ज्यांचं काउन्सिलिंग करतो आहे की कसं करायचं, काय करायचं, आणि ते त्याचा यूज करत आहे. आणि ते जी स्ट्रॅटेजी आहे ना ती वर्कआउट होत आहे. लक्षात ठेवा, मोबाईल डिस्ट्रॅक्शन आहे. आणि लक्षात ठेवा, जर मुलं फॅमिली असेल तर सकाळचा टाईम हा सर्वात बेस्ट आहे, सकाळचा टाईम. ओके. अर्ली मॉर्निंग दिस इज द बेस्ट ऑप्शन. लक्षात ठेवा, तुम्हाला डेफिनेटली तो तुमचा टाईम ठरवायचा 2 तास. आणि संध्याकाळी रात्री मुलं झोपल्यानंतर 2 तास तुम्ही अभ्यास करू शकता. परफेक्ट टाईम तुमच्याकडे कधीच येणार नाही, म्हणजे मी आत्ता करेन, उद्या करेल. तुम्ही जेव्हा ठरवाल, तुम्ही जो तयार कराल तोच तुमचा परफेक्ट टाईम आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर तुम्हाला स्मार्ट स्टडी टेक्निक्स तर हवे, तर डेफिनेटली तुम्ही जेव्हा रिव्हिजन करता शॉर्ट नोट्स बनवायचे, PYQ सॉल्व करा. PYQसाठी तुम्हाला आता मी लवकरच आपल्या ॲपमध्ये PYQ जेवढे आहेत त्याचा एक फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट तुम्हाला हे मिळून जाईल, कोर्स मिळून जाईल. त्याच्यामधून सगळे DHSचे, DMERचे, एनीबडी फार्मासिस्ट असो किंवा लॅब टेक्निक, सगळे जे PYQ पेपर्स आहेत तुम्हाला त्या ॲपमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि PYQ बघितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रिपीटेड टॉपिक्स जे आहेत, रिपीटेड MCQ ज्याच्यावर येतात ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याच्यावर काम करायचं आहे. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते काढायचे की बाबा फंडामेंटलमधून काय विचारलं जातं, गायनिकमधून काय विचारलं जातं, पिडॅट्रिकमधून काय विचारलं जातं, सायकॅट्रिकमधून काय विचारलं जातं. ओके. प्रत्येक टॉपिकचं, प्रत्येक एक्झामचं स्केलेटन वेगळं असतं. DMERचा रूल वेगळा आहे, DHSचा वेगळा आहे, नॉर्सेटचा वेगळा आहे, ESICचा वेगळा आहे. ओके. लक्षात ठेवा, प्रत्येक महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या स्केलेटन्स, म्हणजे जे पेपरचं जे स्ट्रक्चर असतं ते वेगळं असतं. कुणामध्ये 20च नॉन नर्सिंग असतं, कुठे 60 नॉन नर्सिंग असतं, कुठल्या ठिकाणी म्हणजे त्यांचे स्वतःचे MCQs टाकले जातात. ते तुम्ही लक्षात ठेवायचं, त्यानुसार तुम्हाला करणं आहे. PYQ मी तुम्हाला सांगतो, PYQ जरुरी नाही की येतीलच म्हणून, बट PYQ तुम्हाला एक आयडिया देऊ शकते की कुठल्या टॉपिकला
सब्जेक्टला ते फोकस करतात. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. जसं नॉर्सेटमध्ये तुम्हाला माहिती आहे की जे मेजर सब्जेक्ट आहे त्याच्यावर ते फोकस करतात. तर 6 मेजर सब्जेक्ट जर तुम्ही करून गेले तर तुमचं कल्याण होतं. सेम लाईक दॅट DMAR DHSमध्ये असं नसतं. ओके, 6 व्यतिरिक्त बाकीच्या सब्जेक्टवर सुद्धा फोकस केल्या जातं. ओके, मायक्रो आहे, ओके, फार्मा आहे, देन सोशॉलॉजी आहे, रिसर्चवर पण काही MCQs तुम्हाला बघायला मिळतं, ॲडमिनवर मिळतं. ओके, सो रोज व्हेरी इम्पॉर्टंट. आता गोल्डन रूलविषयी जर तुम्हाला विचारलं तर गोल्डन रूल काय, व्हेरी इम्पॉर्टंट. गोल्डन रूल व्हेरी इम्पॉर्टंट. रोज जर 3 तास अभ्यास केला तर 6 महिने जर अभ्यास केला तर डेफिनेटली तुम्हाला सिलेक्शन मिळेल. कन्सिस्टन्सी इज मॅटर. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला. तुम्ही मॅरिड असाल, जॉब करत असाल, किड्स असेल, तुम्हाला मुलं असेल, तरी तुम्हाला सिलेक्शन नक्की भेटेल. जर तुम्ही म्हणाल की नाही आज मोटिवेशन मिळालं, आज मी 4 तास अभ्यास करून म्हणजे भरपूर खाऊन घेतो, उद्या नाही राहील तर चालते, असं नाही बाबा. नो, एका दिवशी खाल्लं ना पोट फुगतं, लक्षात ठेवायचं. सेम लाईक दॅट, एका दिवशी सगळा अभ्यास करायचा नाही. रोज 3 तास प्रॉपर प्लॅनिंग करा. रोज 3 ते 4 तास अभ्यास करा. 6 महिने अभ्यास करा. डेफिनेटली तुमचं सिलेक्शन होईल. ओके, आता बरेच स्टुडंट म्हणतील सर एक्झाम तर आली नाही, मग काय आहे? अरे बाबा, एक्झामची वाट बघाल तर कसं होणार? तहान लागायच्या पूर्वीच विहीर खोदा. मी नेहमी 2023 तुम्हाला हेच सांगतो, आताही तुम्हाला सांगतो की वाट बघू नका. ओके, परफेक्ट टाईम, परफेक्ट एक्झाम आत्ताची येईल, उद्याची येईल. तुम्ही स्वतः क्रिएट करा. स्वतः जी अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येत आहे तिला ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. कारण गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स येतील ते DHS असो, DMAR असो की महानगरपालिका असो, तुम्हाला इथे कोर्ट केस आणि बाकीच्या गोष्टी बघायला मिळतीलच. ओके, सो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये हा फंडा नसतो. सो ट्राय फॉर, मी जर फ्रेशर असाल तुम्ही आणि जर 2-3 वर्ष झाले तुम्ही मॅरिड नसाल तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेल की तुम्ही नॉर्सेट ESIC RRBसाठी प्रयत्न करा. RRBचा पेपर बघितला, एवढा कठीण नसतो. ओके, बट गेम चेंजर ज्या टॉपिक्स असतात ते तुम्ही परफेक्ट करायला पाहिजे. लक्षात ठेवा. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. आपण म्हणता की सर मोटिवेशन पाहिजे. काही मोटिवेशन नंतर ज्या दिवशी तुम्ही तुमचं मन बनवलं की नाही बाबा आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पाहिजेच, एक मोठ्या अक्षरात वरती लिहून ठेवायचं, येस आय वॉन्ट टू बी अ गव्हर्नमेंट सर्वंट. दॅट्स इट. इट्स अ स्ट्रॉंग रिझन फॉर सक्सेस. ओके, दॅट्स इट. आज जर स्ट्रगल कराल तर गव्हर्नमेंट जॉब तुमचं आयुष्य एकदम सुंदर करून टाकणार. सुंदर म्हणण्यापेक्षा तुमचं जे स्ट्रगल आहे फायनान्शियल आणि बाकीच्या जे रिस्पॉन्सिबिलिटी त्या कुठेतरी कमी होतील. ओके, एक तुम्हाला खूप चांगलं एक सपोर्ट होतं. ओके, फायनान्शियली तुम्ही स्टेबल होणार. ओके, तुमच्या फॅमिलीला, तुमच्यासाठी, स्वतःसाठी सगळ्या गोष्टी करू शकता. भरपूर साऱ्या हे बेनिफिट्स गव्हर्नमेंटचे तुम्हाला भेटू शकतात. भरपूर बेनिफिट्स आहेत, असं ॲसच मी म्हणत नाही. सुट्ट्या मिळतात, फॅमिलीला वेळ देऊ शकता. ओके, एज्युकेशन्स आणि बाकी सगळे मेडिकल अलाउन्सेस हे ते वगैरे बऱ्याच गोष्टी आहे. जर बोलायला गेलं तर भरपूर गोष्टी येतात. आय हॅव लॉट ऑफ एक्सपिरियन्स, 20 years ऑफ एक्सपिरियन्स मी तुम्हाला देतो आहे. ओके, DHS DMAR सेंट्रल गव्हर्नमेंट सगळं, स्टेट आणि सेंट्रल सगळे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकतो. बिकॉज मी ऑलरेडी सगळ्या याच्यामध्ये मी काम करून चुकलेलो आहो. स्टेट झाले, सेंट्रल झाले, सगळं झालेलं. ओके, सो स्टील तुम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे की हेच तुमचं मोटिवेशन आहे. ज्या दिवशी तुम्ही विचार कराल की नाही मला गव्हर्नमेंट ऑफिसर या गव्हर्नमेंट सर्वंट बनायचं आहे, तेच तुमच्यासाठी एक प्रॉपर मोटिवेशन आहे, तेच तुमच्यासाठी रिझन आहे, तेच तुम्हाला सक्सेस मिळवून देणार. आज स्ट्रगल करा, डेफिनेटली तुमचं आयुष्य सुंदर होणार. फक्त 6 महिने. ओके, सो थँक्यू. काही डाऊट असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.